आई बाबा हे तुमच्यासाठी. छोटंसं बाळ बोलायचा प्रयत्न करतं तेव्हा पहिला शब्द बाबा बोलतं आणि आईच्या डोळ्यात पाणी दाटतं जेव्हा ते बाळ पहिलं पाऊल टाकतं. आई बाबा उच्चार निघताच मन अगदी भरून आल्यासारखं होतं. तुमच्यासाठी काहीतरी लिहावं म्हणताच डोळ्यांच्या कडा भरून ओसंडून व्हायला होतं. सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवून धाडसाने पेन हातात घेतले. इतके दिवस दाटलेले शब्द सैरभैर होऊन पळत सुटले. सुरुवात तर केली पण हात आखडला. कॉलेजचा तो पहिला दिवस आठवला. ड्राफ्टर नाही म्हणून सरांनी बाहेर काढला. शाळेतल्या रंगपेटीसारखा किस्सा समोर उभा ठाकला. चणचण असतानाही शिक्षणासाठी सर्व काही पुरवला. अपयश आलं पण खचले नाही. तुम्ही पाठीशी खंबीर होता म्हणून मागे फिरले नाही. ढीगभर चुका केल्या पण हात माझा सोडला नाही. पुढे जाण्यासाठी नवीन संधी द्यायला कधी विसरला नाही. लग्नाआधी वाटायची आईची कटकट. बाबा धावून यायचे मित्रासारखे झटपट. मग आई बोले बाबांना, आता घेईन माघारी पण नांदायला तुम्हीच जावा संगतीने सासरी. पोटाला चिमटा काढून एक एक रुपया साठवतात. मुलांना काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र राबतात. आयुष्यभराची कमाई एका दिवसात खर्च करतात. एकुलती एक लेक म्हणून लग्नात सगळी हौस पुरवतात. रोजच्या धावपळीत एखाद्या वेळेस फोन करणे राहून जाते. पण तसं नाहीये बाबा, प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. तुमच्यासाठी थोडं काहीतरी केलं की ते कौतुक असतं. संसारात मात्र कुणासाठी कितीही केलं तर ते कर्तव्यच असतं. शाळेतले निबंध, श्यामची आई यातून खूप ऐकलं होतं आईचं महात्म्य. पण आई म्हणजे नक्की काय असतं ते स्वतः आई झाल्यावरच कळतं. ते आई बाबाच असतात. आयुष्याच्या प्रत्येक चढाओढीत आपल्या सोबत असतात. थकलेल्या जीवाला डोक्यावरून हात फिरवतात. कुशीत घेऊन मायेची ऊब देतात. निरोप घेताना हातात आठवणीने खाऊसाठी पैसे ठेवतात. पापा घेऊन मग कितीही मोठे झालो तरी त्यांच्यासाठी लहानच असल्याचे भासवतात. जग बदलतं पण ते बदलत नाहीत. आपल्या चुका कुणीही पोटात घालून घेत नाही. म्हणतात ना, या जगात आईबाबांची सर कुणालाही येत नाही. धन्यवाद.